नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचे व्हिडिओ तुम्ही सिरियसली घ्यायचंच आहे. कारण बेंटेकच्या बाजारामध्ये सोनं विकताना प्रॉब्लेम होतोय. हल्ली यूट्यूबला इतकी काही फ्रॉड व्हिडिओ आलेले आहेत की लोकांचं यूट्यूबच्या व्हिडिओवर तर विश्वास उडलाय. माझं भाग्य मी समजतो की सनातन सत्य चॅनलवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवताय. आज जे मी व्हिडिओ घेऊन आलोय ते तुमच्या प्रत्येकासाठी आहे. आणि आज जे मी सांगणार आहे ते आस्तिक सुद्धा करू शकतो, नास्तिक सुद्धा करू शकतो. आणि तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्या कल्याणासाठी माझा जीव तळमळतो म्हणून हे व्हिडिओ घेऊन आलोय. व्हिडिओ थोडं मोठं झालं तरी समजून घ्या, सर्वांना शेअर करा, ही देखील दैवी सेवा आहे. बंधू भगिनींनो, आजच्या काळामध्ये असे काही बुवा बाबा पैदा झालेले आहेत जे तुम्हाला सिद्धी विकतात. सगळे लोक सिद्धीच्या मागे लागलेत, मिळत तर कोणालाच नाही. कारण अध्यात्माचं मूळ समजल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाहीत. आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी अंतःकरण तेवढं शुद्ध असावं लागतं. माझ्या शिष्यांना मी अनेक साधना शिकवलेल्या आहेत, त्यांना अनेक सिद्धी मिळालेल्या आहेत, यात काय डाऊट नाही. परंतु त्याचे काही नियम असतात. आज मी तुम्हाला एक अशी सिद्धी शिकवणार आहे ज्यामध्ये काही नियम नसतील, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि आस्तिक आणि नास्तिक दोन्हीही व्यक्ती ही सिद्धी मिळवू शकता. आणि 100% ही सिद्धी कार्य करते. आता मी जी सिद्धी सांगणार आहे हे खरं निसर्गाचं सिक्रेट आहे. निसर्गाचं सिक्रेट असं आहे की पहा, निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्या मूळ स्रोतामध्ये जाण्यासाठी धडपडत असते. बारकाईने निसर्गाचं निरीक्षण करा की इथं असणारी प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या मूळ स्रोतामध्ये जाण्यासाठी धडपड करत असते. आपण एखादा अग्नी पेटवला तर अग्नीच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेनं, सूर्याच्या दिशेने अशा वर जातात. याचं कारण सूर्य हा अग्नीचं मूळ स्रोत आहे. पाणी जमिनीवरती सांडलं तर ते फ्लॅट असं पसरतं, कारण त्याला समुद्राच्या दिशेनं जायचं आहे. समुद्र हा त्याचा मूळ स्रोत आहे. त्याच पद्धतीनं आज आपण जी कृती करणार आहोत, मी जे तुम्हाला सांगणार आहे, हे जर तुम्ही मनापासून केलं तर प्रत्येक चांगली गोष्ट तुमच्याकडे आकर्षित व्हायला चालू होईल. जीवनामध्ये सुख मिळेल, शांती मिळेल, आनंद मिळेल, भौतिक सुख देखील मिळतील आणि तुम्ही सुखी व्हाल, आनंदी व्हाल. या सिद्धीसाठी कोणताही मंत्र नाही, कुठेही आसनावर बसायचं नाही, कुठेही झाडाखाली बसायचं नाही. तुम्ही जिथं असाल तिथंही साधना करायची आहे. आणि या साधनेला लाईटली घेऊ नका. मी माझ्या दर्शकांना कधी फसवत नाही, खोटं काय सांगत नाही. जे सांगतो ते अनुभव सिद्ध असतं. तर खरं बारकाईने विचार करायचं म्हणलं तर बंधू भगिनींनो, मनाला खरोखर मनापासून मनाला विचारा की माझं स्वतःचं असं काय आहे या जगामध्ये. काहीच नाही. तरी देखील आपण हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी केलं, मी आहे म्हणून झालं, माझ्यामुळंच अस्तित्व आहे, मी 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 करत राहत असतो. एवढंच काय की कुटुंबामध्ये देखील आपण असं बोलत असतो, पती असा बोलत असतो पत्नीला, मी आहे म्हणून तू जिवंत आहेस, मी कमवताय म्हणून तुम्ही खाताय. बाप मुलांना म्हणतो, मी आहे म्हणून तुम्ही आहात. म्हणजे हा मी जाईल तिथं आड पडत असतो. आणि हा मी जिथं आड पडतोय तिथं आपल्या अधोगतीला सुरुवात होत असते. आता हा जो निसर्ग आहे, या निसर्गाची सिस्टम अशी आहे की तुम्ही या निसर्गामधून जे जे घेताय ते इथंच सोडायचं आहे.
घेऊन जाता येत नाही. आपण नेहमी म्हणतो की मृत्यूनंतर काय घेऊन जाणार आहे, बरोबर, काय घेऊन जाणार आहे. अरे घेऊन जाऊच शकत नाही, कारण ही जी पंचमहाभूत आहेत, यांच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. ही बॉडी सुद्धा पंचमहाभूतांची आहे, घेऊन जाऊ शकत नाही. ते ज्याचं त्याला द्यायचंय, आणि ज्याचं त्याला जर आपण दिलं तर त्या त्या गोष्टी खुश होतात. आता समजा हे पाणी, पावसाचं पाणी पडतंय, पण पाण्याचा मूळ स्रोत काय आहे? समुद्र. पाणी जमिनीवरती कुठेही पडो, काही होतो, कळत न कळत कालांतरानं वाहत वाहत शेवटी ते समुद्राला जाऊन मिळतं. म्हणजे ती वस्तू पुन्हा त्या मूळ स्रोतामध्ये विलीन केली तर त्या शक्ती खुश होतात. मी आत्ता जी तुम्हाला साधना शिकवणार आहे, ही साधना अशीच आहे. ही जर तुम्ही मनापासून केलीत तर चुटकीसरशी ह्या गोष्टी तुम्हाला लाभणार आहेत, सिद्धी. करायचं काय आहे हे सांगतो तुम्हाला. सुरुवातीला करत असताना स्वतःला मी समजण्याची सवय झाल्यामुळं मी लवकर जाणार नाही. तर सुरुवातीला तुम्ही ऍक्टिंग करायची, ऍक्टिंगच करायची आहे. कारण सवय काय झाली, मीच केलंय, मीच आहे त्यात, माझ्यामुळेच होतंय. ही सवय सहजासहजी मोडणार नाही. पण सुरुवातीला काही दिवस बोलायला सुरुवात करा की पहा मी काय सांगतोय तुम्हाला, की या जगामध्ये आपलं असं काहीच नाही. तुम्ही काहीही निर्माण करू शकत नाही, काहीही निर्माण केलेलं नाही तुम्ही. पंचमहाभूताकडून आलेलं आहे, निसर्गाकडून आलंय. पहा, मी आज तुमच्याशी बोलतोय, पण जर इथली हवा बंद झाली तर मी इथं जागेवरच खलास होऊन जाईन. मला तहान लागलेलं आहे, पाणी मिळत नाही, ठराविक वेळ तहान टिकून राहील, नंतर माझा मृत्यू होईल. मला भूक लागलेली आहे पण अन्न नाही मिळालं तर कालांतराने मी मरून जाईन. या निसर्गाचे अनंत कोटी उपकार आहेत आपल्यावरती. तुम्ही कोणतंही कार्य करा, यामध्ये अप्रत्यक्षरित्या हजारो लाखो घटक काम करत असतात. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की, उदाहरणार्थ छोटी गोष्ट आहे, मी चहा बनवला. आपण जातो किचनमध्ये चहा बनवतो आणि काय सांगतो, मी चहा बनवला. पण तुम्ही बारकाईने लक्ष द्या, चहा बनवण्यामध्ये काही अंशी तुमचा हात आहे. तुम्ही फक्त काही घटक एकत्र केले. ती चहा पावडर कुठून आली? उदाहरणार्थ आसाममधून आली. त्या शेतकऱ्यानं किती कष्ट केलं असेल, त्या कामगारांनी किती कष्ट केले असेल, त्या पावसाने किती कष्ट केलं असेल, त्या जमिनीने किती कष्ट केलं असेल, ट्रान्सपोर्ट लाईन असेल, हमाल असतील, दुकानदार असतील, कळत न कळत ती पावडर तुमच्यापर्यंत आली. चहामध्ये जे दूध ओतलंय, हे दूध तयार कोणी केलं? गाईचं असेल, म्हशीचं असेल, शेतकऱ्यानं कष्ट घेतलं असेल, डेअरीमध्ये गेलं असेल, कुठून कसं तुमच्यापर्यंत आलं असेल. साखरेचंही तसंच आहे. चहाचं ते पातेलं घेतलं असेल, ते पातेलं कुठून बनलं असेल, गॅस अग्नी, हे ते, ह्या गोष्टी तुम्ही निर्माण केले का हो? नाही. म्हणजे एका वेळेला त्या घटकांच्या पाठीमागे किती हात काम करतायत, आणि ठराविक अंशी फक्त ते घटक एकत्र करणे इतपतच आपण आहोत. मग आजपासून मी सांगतोय ते साधना चालू करा. काय करायचंय? धन्यवाद द्यायचंय. हे माझं नाही. पहिल्यांदा ज्यांनी तुम्हाला या जगामध्ये आणलं, ज्यांनी जन्म दिला, त्या आई वडिलांना मनापासून धन्यवाद द्या. ज्या गुरुनी तुम्हाला घडवलं, त्यांना मनापासून धन्यवाद द्या. थोडंसं गुरूंचं नाव काढलं की थोडासा माझा स्वभाव भावनिक होतो. समजून घ्या की गुरुनी तुम्हाला शिकवलं, घडवलं, आणि गुरुनी तुम्हाला अध्यात्मामध्ये निर्माण केलं, त्यांचं धन्यवाद द्या. तुम्ही अन्न खात बसलाय, त्या प्रभूला धन्यवाद द्या की हे ईश्वरा, तुझ्यामुळे आज 2 घास खातोय. पाणी पिताना ईश्वराला धन्यवाद द्या की भगवंता, तुझ्यामुळं मला हे मिळतंय. श्वास घेताय, कधी कधी त्या हवेचंही धन्यवाद माना की तुझ्यामुळे मी जिवंत आहे. जमिनीवरती झोपताय,
ह्या जमिनीचं देखील आभार माना की माझा किती भार सहन केलायस तू. तू आहेस म्हणून मी इथं आहे. प्रत्येक गोष्टीचं धन्यवाद मानायला चालू करा. खाताना, पिताना, झोपताना एखाद्याने तुम्हाला काय मदत केली. कारण माझं स्वतःच असं काही नाही आहे. अनेक लोक माझ्या इथे येतात, म्हणतात की बाबा अख्ख्या महाराष्ट्रभर फिरलो, कुठं गुण आला नाही, तुमच्या इथं बरं झालो, तुमच्या इथं आल्यामुळे मी बरा झालो, माझ्यात बदल झाले. मी त्यांना म्हणतो नाही, यात माझं काहीही रोल नाही, माझ्या गुरुदेवांचा रोल आहे. प्रत्येक घटक तुमच्यासाठी काम करत असतो. तुमची पत्नी तुमच्यासाठी राबत असते. आणि तुम्ही म्हणता की मी कमवतोय म्हणून तू करते. नाही, तिला धन्यवाद द्या. तुमचा पती तुमच्यासाठी राबतोय, त्याला धन्यवाद द्या. म्हणजे मनापासून द्या. सुरुवातीला असं होईल की सुरुवातीला थोडासा त्रास होईल, कारण मस्ती असते आपल्यामध्ये, मी करतोय, माझं. हळूहळू तुम्हाला हे जेव्हा तत्व समजेल की माझं काय आहे, माझं काय नाही आहे. एखादा विद्यार्थी पास होतो आणि छाती डोकपणे सांगतो 99% मार्क्स पडलेत, 99% मी हुशार आहे. थोडं थांब. तुझ्या आई वडिलांनी कितीतरी कष्ट घेतलंय, ते कुठं राबतायत म्हणून तू अभ्यास करतोयस. तुझे शिक्षक असू दे, ट्युशन घेणारे लोक असू दे, तुझ्या बेंचवर बसतोय तो बेंच असू द्या, तो पेन असू द्या, ही बुद्धी ही तुझी नाही, अनुवांशिकतेने आई वडिलांच्याकडून आली आहे. आणि ह्या बुद्धीला सुद्धा बुद्धिदाता ईश्वर आहे. तुझं काय नाही आहे. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस यश मिळतं त्यावेळेला सर्वांना धन्यवाद द्या. मी निमित्त आहे, मी तुमचा ऋणी आहे. अनेक वेळेला असं होतं की एखादी व्यक्ती आपल्याला निस्वार्थपणे मदत करते आणि आपण म्हणतो हे ईश्वरा तुझे मी आभार मानतो. नक्कीच ईश्वराचे आभार मानायचे, ईश्वरच करतोय. परंतु ज्या रूपामध्ये ईश्वरानं तुम्हाला मदत केलेली आहे त्या व्यक्तीचे पहिल्यांदा आभार माना की ईश्वरा तो अमक्या तमक्याच्या रूपात धावून आलास, मला मदत केली, त्या रूपाचे आभार माना. शक्य झाल्यास उपकार फेडण्याचे प्रयत्न करा. काही काही उपकार फेटत नाहीत, परंतु फेडण्याचे प्रयत्न करा. फुकट कोणाचं घेऊ नका, हळहळ कोणाचं घेऊ नका, तळतळाट कोणाचं घेऊ नका. मरेपर्यंत 7 जन्म ते फेटत नाही. आपल्याला काय करायचं, उपकार मानायचे. आज तुम्ही बसलाय कुठेतरी, पुढे निसर्ग आहे, खूप शांत वाटतंय, आनंद वाटतंय, निसर्गाचे धन्यवाद माना. पक्ष्यांचा किलबिलाट होतोय, त्यांचे धन्यवाद माना. ईश्वराचे, प्रभूचे धन्यवाद माना की हे ईश्वरा, हे परमेश्वरा, मी कोणी नाही, मी शून्य आहे, माझं असं काही नाही. मी कुठून तरी शिकलोय, कोणीतरी मला मदत केलेली आहे, कोणीतरी मला घडवलंय, कोणीतरी मला वाढवलंय. प्रत्येकाचे धन्यवाद द्या. एवढंच काय की महिन्याचा आपण जो किराणा माल भरतो, आम्ही तरी असं करतो, किराणा माल आपण दुकानात आणतो ना दर महिन्याचा, आणल्यानंतर आम्ही त्या किराणा मालाची पूजा करतो. हे ईश्वरा, अन्नाच्या रूपानं तू आज घरी आलायस, तुझी कृपा आहे, तुझ्या आश्रित आहे आम्ही, म्हणून आम्ही हे 2 घास खातोय. जेवताना आभार, पाणी पिताना आभार, झोपताना आभार, कोणी काही मदत केली आभार, निसर्गाचे आभार. आभारी राहा. हळूहळू ही सवय बनत जाईल. मनाला पक्की खूण पटेल की माझं काही नाही. त्यावेळेला तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. हा निसर्ग असा आहे की जितकं तुम्ही आभारी राहाल, धन्यवाद द्याल, तितकं तो आनंद तुमच्या पुढे ओतत असतो. सुखाचा देखील कंटाळा येईल, प्रसिद्धीची देखील कंटाळा येईल, पैशाचा देखील कंटाळा येईल, इतकं देतो तो. फक्त आभारी राहायला शिका, धन्यवाद मानायला शिका. सर्वांचे धन्यवाद, शत्रूचे देखील. बघा, मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करताना काय म्हणतो, आणि माझ्या लाडक्या निंदकांचे देखील आभार. निंदकांचे देखील आभार मानतोय, शत्रूंचे आभार मानतोय. अरे तुमच्यामुळे मी आहे, तुमच्यामुळे माझ्यात प्रगती होत आहे, तुमच्यामुळे माझ्या चुका कळत आहेत. माझा कोणी शत्रू नाही. माझा ईश्वर अनंत रूपानं माझ्या समोर येतोय. आईच्या रूपाने येतोय, पत्नीच्या रूपाने येतोय, बहिणीच्या रूपाने येतोय, भावाच्या रूपाने येतोय, नातेवाईकांच्या रूपाने येतोय, शिष्यांच्या रूपाने येतोय, नाना तऱ्हेच्या रूपाने येतोय, शिकवून जातोय, मदत करतोय. मला दुःख देतोय, दुःखाच्या रूपाने देखील येऊन तुम्हाला मजबूत करतोय. धन्यवाद ईश्वरा, धन्यवाद. मला तू दुःख दिलंस तरी पण मी तुझा आभारी आहे,
कारण त्यात काहीतरी तुझा चांगला हेतू असेल. तू मला सुख दिलं तरी मी तुझा आभार आहे. मला सुख दिलंस, धन्यवाद माना, धन्यवाद. काही काही लोक म्हणतात थँक्यू. थँक्यू शब्द नका वापरू, मनातील भावना व्यक्त करा. थँक्यू शब्द खूप अपुरा आहे. आणि असं तुम्ही करत जाल तसं निसर्ग त्याचे राज तुमच्यापुढे खोलाय चालू करेल. तुम्ही जसं शून्य बनाल तुमच्या शून्याला इतकी किंमत येईल की तुम्ही एखाद्या अंकासमोर लावल्याशिवाय तो अंक पूर्णच होणार नाही, इतकी किंमत येईल. परंतु शून्य व्हायला शिका. आज सुद्धा माझ्या शिष्यांना मी सांगतोय की आज सुद्धा मी स्वतःला काशीनाथ बाबा म्हणतो. गुरुवर्य काशीनाथ बाबा असा शब्द नाही वापरत. माझे काही शिष्य, एका दोन शिष्य आहेत, ते स्वतःच्या नावापुढे गुरुवर्य शब्द वापरायला लागलेत. गुरूंच्याकडून तुम्ही हे सुद्धा नाही शिकला की किती साधं राहिलं पाहिजे, किती निराभिमानी राहिलं पाहिजे. ते काय पोशाख करताय, ते काय काय दाखवण्याचा प्रयत्न करताय, आम्ही गुरुवर्य आहे. नका दाखवू, गरज नाही. तुमचं स्वतःचं असं काही नाही आहे. तुम्हाला कोणीतरी घडवलंय, कोणीतरी वाढवलंय. तुम्ही शून्य आहात. शून्य बनून राहा, सदैव आनंदी राहा. सुख आलं तरी धन्यवाद, दुःख आलं तर धन्यवाद. असं धन्यवाद देण्याची प्रक्रिया करत 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 तुम्ही इतक्या उच्च अवस्थेमध्ये जाल की जग सलाम ठोकेल. आणि तरी देखील तुम्ही म्हणाल धन्यवाद. सलाम ठोकला तरी धन्यवाद, कारण हे माझं काही नाहीच नाही. मग मी का छाती अशी काढून फुगू, मी केलंय, मी असा, मी मोठा महाराज, माझ्याकडे गुण आला, माझ्याकडे काही सिद्धी आहेत. छाटछूट आहेस तू, काय तुझ्याकडे नाही आहे. जो स्वतःला काहीतरी समजतो ना त्याजवळ काहीच नसतं. शून्य व्हा, अहंकार रहित व्हा, आनंदी राहा. जितकं जितकं तुम्ही शून्य व्हाल तितकं तितकं हलकं हलकं होत जाल. तो बोज निघून जाईल. आणि म्हणून या साधना प्रत्येकानं चालू करा. हळूहळू तुमच्या जीवनात चमत्कार घडायला चालू होईल. तुमच्यामध्ये गुरुत्व येईल. सर्व दैवत तुमच्यावरती खुश राहतील, निसर्ग तुमच्यावर खुश राहील. ह्या पद्धतीनं हे लाडक्यानो करा तुम्ही. तुमच्यासाठी माझा जीव तळमळतो. माझे व्हिडिओ व्ह्यूजसाठी नसतात. व्ह्यूजसाठी असतात तर काहीतरी भडक व्हिडिओ आणायची, काहीतरी खोटं नाटक असलं मला नाही जमत. मी जे करतो ते मनापासून करतो. आणि हे जे मी आता आणलंय तुमच्यासाठी हे खरोखर प्रचंड खूप मोठी अतिउच्च साधन आहे. आणि ही सिद्धी तुमच्यावर प्राप्त झाल्याशिवाय इतर सिद्धी तुम्हाला मिळणारच नाहीत. हळूहळू मीच विसर्जन होईल, अहंकाराचं विसर्जन होईल आणि जीवनात काहीतरी योग्य मिळायला चालू होईल. म्हणून पुन्हा एकदा माझी लाडक्यानं तुम्हाला विनंती आहे, हे चालू करा. आयुष्य सुखी होईल. जय आदिशक्ती.